पुण्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा जैन जी सोबतचा छात्र की गुंज हा कार्यक्रम शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली होती। पण त्यापूर्वी कार्यक्रमाचा बज क्रिएट व्हावा यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रील्सचा भडीमार करण्यात आला। या कार्यक्रमाला नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या महाविद्यालयातून मुले गोळा करण्यात आली। राहुल गांधींना ऐकण्यासाठी पुण्यात आलोय असं त्या सांगत होते। पुण्याच्या कार्यक्रमाला नवी मुंबईहून विद्यार्थ्यांना का बोलावलं गेलं? पुण्यातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होईल अशी भीती व्यवस्थापनाला वाटत होती का, हा प्रश्न आहे। राहुल गांधींनी या निमित्ताने प्रेझेंटेशन स्टाईलमध्ये एक अजबच तर्क मांडला, ज्यात मुलींना लग्न करण्यासाठी घरात एक डेडलाईन ठरवलेली असते आणि मुलांना ती नसते असे ते छाती ठोकपणे सांगत होते। मुली घरात 5 तास काम करतात, पण मुले घरात अर्धा तासच काम करतात। त्यांच्या वाट्याला घरातली कामे येतच नाहीत असं ते सांगत होते। हे संशोधन राहुल गांधी कुठल्या आधारे करत आहेत याचा स्रोत त्यांनी दिला मात्र नाही। पुण्यात मुंबईचा असेल किंवा पुण्याचा असेल, उदाहरण सोडलं तर या महाराष्ट्रातला युवा वर्ग हा आजही शेतीची कामे करतो। महिला किंवा पुरुष भेदभाव न ठेवता आपल्या उदरनिर्वाहासाठी खांद्याला खांदे लावून वेगवेगळी कामं केली जातात, मग ती घरातील असो वा शेतीतील। घरातली जबाबदारी वडीलधाऱ्यांमार्फतच मुलांवर वाटून दिली जाते। त्यामुळे सगळीच सूट मुलांना आणि मुलींना किंवा विद्यार्थिनींना अन्याय असा केविलवाना प्रयत्न राहुल गांधींनी पुण्यासारख्या शहरात येऊन केला। आज घडीला महिला शिक्षण घेत आहेत, आपल्या क्षेत्रात अगदी उच्च स्तरावर पोहोचत आहेत, मात्र त्यांनी कुटुंबाची जबाबदारी तितक्याच नेटाने स्वीकारली देखील आहे। पुरुष मंडळी आज कुठल्याही उच्च पदस्थ ठिकाणी असतील तरीही घरातील जबाबदाऱ्या कोणालाही चुकलेल्या नाहीत। त्यामुळे राहुल गांधी घराघरात द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे केविलवाणी प्रकार कधी थांबवणार हा प्रश्नच आहे। विशेष म्हणजे विद्यार्थिनींसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांना न निवडता राहुल गांधी यांनाच निवडले, याला काय म्हणायचे? नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव। महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत। छात्र की गुंज कार्यक्रमासाठी काँग्रेसने एक गाणे तयार केले आहे। या गाण्यात छात्र म्हणजे विद्यार्थी यांच्या प्रतिनिधी म्हणून केवळ विद्यार्थिनींना स्थान देण्यात आले आहे। याचा अर्थ राहुल गांधी सरळ सरळ जैन जी महिला वर्गासाठी प्रामुख्याने हे कॅम्पेन चालवत असल्याचे स्पष्ट दिसते। राहुल गांधींच्या कार्यक्रमात त्यांच्या लॉन्चिंगसाठी निवेदक अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते, जणू काही राहुल गांधी यांनी नुकतीच निवडणूक जिंकली आहे आणि त्यांच्या विजयाचा सत्कार सोहळाच पुण्यात आयोजित केला आहे असा हा भास निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला। राहुल गांधींच्या लॉन्चिंगसाठी काँग्रेस आणि त्यांच्या नेते मंडळी यांच्यासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांचे अध्यक्ष उत्सुक आहेत। स्वतःला जैन जीचे नेते म्हणून घेणारे आदित्य ठाकरे स्वतःच्या पक्षाचा इतिहास विसरून काँग्रेसच्या नेत्यासाठी लाल गालीचे अंथरण्यात मशगूल आहेत। अर्थात ते असणारच, कारण शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि सोनिया गांधी यांच्या कृपेने त्यांना मुख्यमंत्री बनण्याची, विशेषतः उभाटाला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची संधी 2.5 वर्ष का होईना मिळाली होती। त्याचे पांग फेडण्याचे पुरेपूर प्रयत्न या निमित्ताने होताना दिसले। राहुल गांधी सत्तेत आले, ते पंतप्रधान झाले, तर राज्यात ही सत्ता पालट होऊन आपणच मुख्यमंत्री होऊ अशी दिवास्वप्ने कदाचित या मंडळींना पडत असावीत। भाजप सरकारने नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीवर केलेली कारवाई ही वाखाणण्याजोगी आहेत। याशिवाय पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकारच्या काळात प्रथमच एखादा मंत्र्याने राजीनामा दिल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे। झारखंडमध्ये मात्र विद्यार्थी आंदोलन करत आहेत। त्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी CJP किंवा काँग्रेसचे राहुल गांधी यांना वेळ नाही। आंदोलन कसे असावे याचे उदाहरण झारखंडच्या विद्यार्थ्यांनी दिले होते। त्यांच्या आंदोलनाला यशही आले। 2 महिन्यांचा अवधी सरकारने मागून घेतला, पण तिथे राहुल गांधींनी त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांचा राजीनामा मात्र मागितला नाही। ही हिपोक्रेसी नव्हे का? राहुल गांधी जेव्हा न्यायाची आणि तटस्थतेची भाषा करतात तेव्हा त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना समान नजरेने पाहिले जाणे अपेक्षित आहे। जर त्यांना स्वतः पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून घ्यायचा असेल तर सर्वच राज्यातील विद्यार्थ्यांची कळकळ त्यांनी ऐकायला हवी होती, पण तसे झाले नाही। हे झारखंडच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले।
राहुल गांधी झारखंडमध्ये छात्र की गुंज हा कार्यक्रम घेऊन गेले नाहीत. ते दिल्लीनंतर पुण्यात थडकले. का तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. काँग्रेस नेते मंडळींना पुण्यात राहुल गांधींच्या लॉन्चिंगचा मुहूर्त पुण्याच्या कार्यक्रमानिमित्ताने सापडला. या कार्यक्रमात येण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भाजप महायुतीने लोकार्पण केलेल्या मेट्रोचा वापर करून आंदोलनाला या असे सांगावे लागले. पुण्यात एकट्या भाजपकडे 9 आमदार आहेत, 1 केंद्रीय मंत्री आहेत. अशा भाजपचा भक्कम गड असलेला पुण्यातून राहुल गांधींचे लॉन्चिंगचा जोरदार प्रयत्न झाला. कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या व्यथा मांडल्या, पण त्यांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी याबद्दल मी काय करू शकतो तुम्ही सांगा असा प्रश्न विचारत होते. त्यांना अपेक्षित होते की विद्यार्थ्यांनी म्हणावं की तुम्ही पंतप्रधान व्हा, म्हणजे हे सगळेच प्रश्न सुटतील. पण त्यांची ही अपेक्षा कुठल्याही विद्यार्थिनीला पूर्ण करता आली नाही. राहुल गांधींनी सर्वात आधी एक सक्षम विरोधी पक्षनेता होण्याची गरज आहे. त्यांनी असे लॉन्चिंगचे फुटकळ कार्यक्रम करण्याऐवजी खऱ्या अर्थाने देशातील प्रश्न सरकारपुढे मांडणे अपेक्षित आहे. पण असे केविलवाणे प्रयत्न केल्यामुळेच काँग्रेसच्या धुळदाणीचे कारण राहुल गांधी ठरत आहेत. काल परवाचीच गोष्ट आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत केलेले एक विधान. काय म्हणतात? सुप्रिया सुळे म्हणतात, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि राज्यातील नेतृत्वाचा समन्वय अभाव आहे. राज्यातील काँग्रेस नेहमी केंद्रातील काँग्रेसला चुकीच्या बॉक्समध्ये ठेवतात. त्या दोघांच्या मध्ये समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेसचा महत्त्वाचा कार्यक्रम शनिवारी होऊ घातला असतानाच 1 दिवस आधी सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य अधिक सूचक आहे. भाजप काँग्रेसवर टीका करणार हे साहजिकच आहे. तो त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. पण मित्र पक्षाने अशा प्रकारे केलेली कानउघडणी ही खऱ्या अर्थाने घरचा आहेर म्हणता येईल. असो, कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर राहुल गांधींचे भरगच्च पटांगणात स्वागत करण्यात आले. नेहमीप्रमाणेच काँग्रेसचा सावळा गोंधळ यावेळीही मंचावर दिसून आला. कुठे उभे राहायचे, काय बोलायचे यामध्ये गोंधळलेले विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असे एकूणच वातावरण दिसून येत होते. आपले दावे तथ्यावर मांडलेले असावेत अशी अपेक्षा असते. पण MPSCचा पेपरफुटीचा कुठलाही अधिकृत दुजोरा अद्याप आयोगाने दिलेला नाही. यावर आमदार रोहित पवार यांनीही आरोप केले आहेत. मात्र त्यांच्याही आरोपांमध्ये आरोपी हा गुजरातला पळून गेल्याची कुठलीही तक्रार नाही. याउलट प्रमुख कनेक्शन हे नंदुरबार आणि बार्शी येथून असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. अर्थात यालाही MPSCने दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे हा पेपर फुटला आहे असा दावा MPSCने मांडलेला नाही. दुसरं प्रकरण म्हणजे TET परीक्षा घोटाळा, ज्याचा प्रमुख मास्टर माइंड विजेंद्र कुमार गुप्ता हा होता. याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात कनेक्शन अद्याप कुठल्याही पेपरफुटीशी जोडण्यात आलेले नाही. कार्यक्रमात राहुल गांधी सातत्याने महिला विरुद्ध पुरुष हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. ज्यात पुरुषांना त्यांची बायको, आई, बहीण ही बाहेर कमावती झालेली का आवडत नाही असा प्रश्न राहुल गांधी पुण्यात येऊन विचारत आहेत. ज्या पुण्याने फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांची शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज रोवले. त्या पुण्यात राहुल गांधी स्वतःच्याच लॉन्चिंगसाठी अशा प्रकारचं नरेटिव्ह मांडत असतील तर हे हास्यास्पदच आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा संवाद होणे गरजेचे असताना राहुल गांधी मात्र स्वतःच्या लॉन्चिंग पॅडवरून महिलांना समाज आजही कसे त्रासलेपणाने वागवत आहे हे चित्र उभे करण्यात मशगूल आहेत. काही दिवसापूर्वीच राहुल गांधी आणि त्यांच्या नेते मंडळींनी बहुसंख्येने महिला आरक्षण विधेयक धुडकावत आपल्या कोतेपणाची भावना जगासमोर आणली. तिहेरी तलाकला विरोध करणारे राहुल गांधी आणि त्यांचीच मंडळी होती. महिलांना एखाद्या जनावराप्रमाणे आपल्या घरातून हुसकावून लावणाऱ्या विशिष्ट समाजातील पुरुषी अहंकारावर घाव म्हणजे तिहेरी तलाक होता. हे विधेयक पारित झाले नसते तर आजही कित्येक महिलांच्या आयुष्यात जिकरीचे जगणे आले असते. याच सरकारने लाडकी बहीण, लखपती दिदी, महिला सन्मान योजना अशा अनेक योजनांद्वारे महिलांच्या आयुष्यात अच्छे दिन आणले आहेत. आज महिला स्वतःच्या पायावरही उभ्या आहेत आणि कुटुंबालाही पाठबळ देत आहेत. भारतीय संस्कृती ही स्त्रीला कायम सन्मान देत आली आहे. याची जाणीव पुसून टाकण्याचे काम राहुल गांधी आणि त्यांच्या टीम सध्या सोशल मीडियाच्या आधारे करू इच्छित आहेत. याच देशाला आपण भारत माता म्हणतो.
तिच्या सन्मानासाठी कायदा संसदेत पारित झाला। त्या कायद्याला धुडकावत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगे यांनी स्वातंत्र्य दिनाला काय केलं हे संपूर्ण जगाने पाहिले। राहुल गांधींना हे पाप धुण्याची आयती संधी पुण्यातील कार्यक्रमानिमित्त चालून आली होती, पण आपल्या विशिष्ट दाढी कुरवाळू मतांसाठी राहुल गांधींनी कार्यक्रमाची सुरुवाती राष्ट्रगीताने केली नाही आणि शेवटही वंदे मातरमने केला नाही। राहुल गांधी ज्यांच्या समोर पंतप्रधान बनण्याची लढाई लढत आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चाणाक्ष राजकारणी आहेतच, पण त्यांना बदलत्या हवेचा सूर्य समजतो आणि आपल्या बाजूने वळवताही येतो। ज्या दिवशी आंदोलनादरम्यान त्यांच्यावरती अश्लाघ्य भाषेचा वापर झाला त्या जागी राहुल गांधींचे सरकार असते तर त्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यांवर केसेस टाकून त्यांचे आयुष्य बर्बाद करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असते। पंजाबमधील आम आदमी पक्ष आणि इतर राज्यातील काँग्रेस पार्टीचे सरकार हे अशा वेळी काय करते याचे उदाहरण आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतातच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना माफ करत हा एक कल्चरल शॉक असल्याचे म्हटले। राहुल गांधींनी हा व्हिडिओ एडिट करून वारंवार आपल्या कार्यक्रमात चालवला। स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी विद्यार्थिनींच्या खांद्यावर ज्या प्रकारे बंदूक ठेवत आहेत त्यावरून पुन्हा एकदा हे लॉन्चिंग असफलच होईल अशी चिन्ह दिसून येत आहेत। हा कार्यक्रम होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गोळा करण्यासाठी पैसे वाटण्याचा प्रकार घडला, हे काही लपून राहिलेले नाही। अनेक विद्यार्थिनींनी समोर येऊन त्यांच्यासोबत घडलेले प्रकार हे सोशल मीडियावर सांगितले आहेत। त्यामुळे आत्ममग्न राहण्यापेक्षा काँग्रेसने असे केविलवाणे प्रयत्न न केलेलेच बरे। राहुल गांधी आल्यानंतर श्रोत्यांमधून अपेक्षित असा जयघोष होईल आणि त्याचे भांडवल आपण करू असे काँग्रेस नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कार्यक्रम नक्की पाहावा। यावरून आपण लॉन्चिंग करत असलेल्या रॉकेटला आणखी किती इंधनाची आणि संशोधनाची गरज आहे हे लक्षात येईल। काही दिवसापूर्वी सीमावर्ती भागात एक महिला स्वतःला जेन झीचे नेतृत्व असल्याचे भासवत भारतीय जवानांना शिवीगाळ करत होती। तसेच त्यांचा पगार हा आमच्या टॅक्समधून जातो असेही त्यांना सुनावत होती। त्या महिलेला नेटिझन्सनी आणि जेन झीने कशा शब्दात सुनावले ते आपण पाहिलेच। राहुल गांधी सुद्धा स्वतःला वय वर्ष 56 असताना जेन झी नेतृत्व म्हणून लॉन्च करू पाहत आहेत। ज्या अभिजित दिपके यांनी हे आंदोलन पुढे नेले त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधींना वेळ नाही, कारण राहुल गांधींना अभिजित दिपके हे प्रतिस्पर्धी वाटू लागलेले आहेत। जर महाराष्ट्रात आल्यावर तरुणांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचा होता तर अभिजित दिपके यांची भेट घेता आली असती, पण राहुल गांधींना स्वतःलाच लॉन्च करायचे असल्यामुळे काँग्रेस आपल्या खर्चात दुसऱ्या नेत्याला मोठे का करेल। सध्या अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील इतर परिसरात शाळांचा आढावा घेत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे। पण शाळांमध्ये जात असताना तिथल्या प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि परिसराचा अदब राखला गेला पाहिजे ही गोष्ट ते विसरतात। शिक्षण व्यवस्थेत सुधारणा अपेक्षितच आहेत, पण सगळेच काही चूक आणि आपण फक्त बरोबर हे दाखवण्याच्या आविर्भावात दिपकेही स्वतःचा विनोद तर करून घेत नाहीत ना, हे पाहायला हवं। मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी राहुल गांधी, दिपके आणि इंडिया आघाडीतील मंडळींसोबत काही दिमागी नक्षल सुद्धा स्वप्न पाहत आहेत। पण 3 टर्म पंतप्रधान राहिलेल्या मोदींना जोपर्यंत राहुल गांधी हे स्पर्धक असतील तोपर्यंत विजय हा फक्त मोदींचाच असेल। ज्या प्रकारे पेपर फुटीमुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा काँग्रेस आणि इतर मंडळी मागत होती, त्याचप्रमाणे अकार्यक्षम ठरल्यामुळे आणि वारंवार लॉन्चिंगसाठी अपयशी ठरल्यामुळे राहुल गांधींचा राजीनामा त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांनी का मागू नये आणि तसे करण्याची हिंमत लोकशाही मानणारे आणि संविधान बचावची भाषा करणारे नेते दाखवू शकतील का? याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।